Now let's start with paper 2. First slip is identification of ICs. See, first question is you are given IC 74040832. First question is identify them and draw pin configuration. आता identify them म्हणजे काय, तर आपल्याला नावं लिहायची आहेत. IC 7404 is NOT gate, 7408 is AND gate, 7432 is OR gate. इथे चुकीचं लिहिलेलं आहे, NOR नाही आहे, OR आहे. ओके, 7432 OR गेट, याला आयडेंटिफिकेशन म्हणतात. म्हणजे हे लिहायला पण तुम्हाला मार्क आहे. ड्रॉ देअर पिन कॉन्फिगरेशन. पिन कॉन्फिगरेशन म्हणजे काय, पिन डायग्रॅम तुम्हाला तिन्ही ड्रॉ करायच्या आहेत. सो ही झाली 04ची, ही झाली 08ची आणि ही पुढची आहे 32ची. ह्या 3 पिन डायग्रॅम तुम्हाला काढायचे आहेत. राईट देअर टिपिकल स्पेसिफिकेशन. आता हे जे स्पेसिफिकेशन आहे तुम्हाला लर्न करायचं नाही आहे, ह्याची तुम्हाला शीट दिली जाईल आणि त्यातून तुम्हाला बघून लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 2 इज ड्रॉ सर्किट डायग्रॅम फॉर टेस्टिंग लॉजिक गेट्स. आता सर्किट डायग्रॅम म्हणजे काय, ह्या पिन डायग्रॅम आहेत. सर्किट डायग्रॅम म्हणजे शेवटला तुम्ही एक अशी डायग्रॅम काढलेली आहे बघा, हिला सर्किट डायग्रॅम म्हणतात. तर मी आता ह्याच्या तुम्हाला सर्किट डायग्रॅम ज्या आहेत त्या काढून दाखवलेल्या आहेत, त्या तुम्ही बघून स्क्रीनशॉट मारून तुम्ही त्याप्रमाणे काढायच्या आहेत. बघा, ही सर्किट डायग्रॅम आहे अँड गेटची, म्हणजे 7408ची. ह्याच्यामध्ये बघा पिन नंबर 1 2 इनपुट आहे आणि 3 आउटपुट. हे समजून घ्या आणि मग ड्रॉ करा. पिन नंबर 1 ला काय काय कनेक्शन आहे त्याला आपण ए म्हणतोय. पिन नंबर 2 सेकंड इनपुट आहे त्याला आपण बी म्हणूया. सो इथे आपण लिहायचं आहे बी. सो हे ए जो आहे तो स्विच आयदर आपण VCCला कनेक्ट करणार किंवा तो आपण ग्राउंडला कनेक्ट करणार, म्हणून इथे अशी गॅप दाखवलेली आहे, समजून घ्या. सो हा स्विच आहे तो आयदर VCC किंवा ग्राउंड. VCCला कनेक्ट झाल्यावर हा LED ऑन होणार आहे, ग्राउंडला कनेक्ट झाल्यावर हा LED ऑफ राहणार आहे. तसंच बी इनपुटचा पण स्विच आहे, तो एकदा VCCला जातो एकदा ग्राउंडला जातो, हे समजून घ्या. ही ग्राउंडची वायर आहे. ओके, आणि पिन नंबर 3 आउटपुट आहे. आउटपुट बघायला पण आपल्याला LED पाहिजे. सो रेझिस्टन्स आणि हा LED. हा रेझिस्टन्स कशासाठी आहे, हे करंट लिमिटिंग रेझिस्टर आहेत. ते काय करतात, LEDला प्रोटेक्ट करण्यासाठी आहेत. सो ही पिन नंबर 3 आउटपुट आहे. सो आउटपुटला LED लावलेला आहे. सो 1 2 3 झाला. आता हा जो तुम्हाला रेक्टँग्युलर बॉक्स दिसतं ही तुमची IC आहे. आता याच्यामध्ये प्रत्येक पिनमध्ये लॉजिक गेटच्या ICमध्ये पिन नंबर 7 जी आहे ती ग्राउंड आहे, म्हणून सगळे ग्राउंड आपण शॉर्ट करून 7ला कनेक्ट केलेले आहेत. आणि पिन नंबर 14 VCC आहे. त्यामुळे प्रत्येक इनपुट जर तुम्ही बघितलं तर ह्या प्रत्येक इनपुटचं एचं जो स्विच आहे, बीचा वरचा स्विच आहे, हे सगळे शॉर्ट केलेत आणि ते VCC पिन नंबर 14ला कनेक्टेड आहेत. सो अशा प्रकारे आपल्याला ही सर्किट डायग्रॅम काढायची आहे. ही आहे तुमची अँडची. आता तुम्हाला जर ऑरची काढायची आहे, म्हणजे ही आहे तुमची 7408ची. आता तुम्हाला 32ची काढायची असेल तर सेम अशीच, फक्त हा शेप तुमचा चेंज होणार, तो म्हणजे हा असा होणार आहे. बाकी सगळं सेम, पिन नंबर 1 2 3 सगळं सेम, फक्त हा शेप चेंज होणार. जो तुम्ही ऑरचा काढणार हा आहे तुमचा 7432. आणि तिसरा आहे 7404 नॉट गेट. आता 04ला फक्त एकच इनपुट असतं, म्हणून आपण, आणि ते कसं स्ट्रक्चर आहे, पिन नंबर 1 इनपुट 2 आउटपुट. सो इथे मी काढून दाखवलं आहे बघा. 1 A VCCला कनेक्टेड, इकडे खाली कनेक्ट केला तर तो ग्राउंडला कनेक्ट होणार. त्याला एकच LEDची गरज आहे इनपुटला, सो ते LED आहे. त्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं आउटपुटला, तिथे पण LED आणि रेझिस्टन्स आहे. पिन नंबर 7 ग्राउंड कनेक्टेड आहे, 14 VCCला कनेक्टेड आहे. सो ह्या 3 सर्किट डायग्रॅम तुम्हाला काढायचे आहेत क्वेश्चन नंबर 3साठी. क्वेश्चन नंबर 2साठी ड्रॉ सर्किट डायग्रॅम फॉर टेस्टिंग द लॉजिक गेट्स. सो ह्या 3 डायग्रॅम झाल्या. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 बघा, कनेक्ट द सर्किट अँड गेट इट चेक बाय एक्झामिनर. आता इथे फक्त तुम्हाला लिहायचं सर्किट इज कनेक्टेड. क्वेश्चन नंबर 3 सर्किट इज कनेक्टेड नाही लिहिलं तर 5 मार्क मिळणार नाहीत. पुढे क्वेश्चन नंबर 4 व्हेरीफाय ट्रूथ टेबल फॉर ईच टाईप ऑफ लॉजिक गेट बाय गिविंग डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ लॉजिक इनपुट. म्हणजे तुम्हाला त्याचे ट्रूथ टेबल लिहायचे आहेत, जे आपण प्रत्येक ICचे त्याच्या तिथे लिहिलेले आहेत. बघा, आता 7432 आहे, ऑर गेट आहे, हे त्याचं टेबल आहे. त्यानंतर आपला 04 आहे, हे त्याचं टेबल आहे. 08 हे त्याचं टेबल. सो 3 टेबल तुम्हाला हे ड्रॉ करायचे आहेत क्वेश्चन नंबर 4मध्ये. पुढे
राईट एक्सपेक्टेड ट्रूथ टेबल अँड ऑब्झर्व ट्रूथ टेबल फॉर ईच गेट, हेन्स राईट द लॉजिक इक्वेशन फॉर ईच गेट. सो एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्व ते आपण ऑलरेडी लिहितोच. सो पुन्हा टेबल लिहायचे आहेत तुम्हाला. क्वेश्चन नंबर 5मध्ये हे 3 टेबल लिहायचे आहेत, 1, 2 आणि हा 3. पण क्वेश्चन नंबर 5मध्ये तुम्हाला लॉजिक इक्वेशन पण लिहायचं आहे, जे ऑर गेटचं काय आहे, y = a+b, y नॉट गेटचं आहे y = a' आणि अँड गेटचं आहे y = a.b. सो सगळ्यांना क्वेश्चन समजले असतील. पुढचं आहे स्टडी ऑफ बुलियन इक्वेशन. आता ह्याच्यामध्ये आपण जे जर्नलला इक्वेशन घेतलेलं आहे तेच करून यायचं आहे. क्वेश्चन नंबर 1 बघा, ड्रॉस लॉजिक डायग्रॅम फॉर अबोव इक्वेशन अँड लिस्ट द गेट्स रिक्वायर्ड. मग त्याची लॉजिक डायग्रॅम जे इक्वेशन दिले, आता मी एक एक्झाम्पल म्हणून हे घेते, पण आपलं हे नाही आहे, आपलं इक्वेशन वेगळं आहे. सो त्याची डायग्रॅम काढायची असते आपल्याला. ड्रॉ लॉजिक डायग्रॅम फॉर अबोव इक्वेशन म्हणजे ह्या इक्वेशनची डायग्रॅम जी आपण आय थिंक ही काढलेली आहे असं वाटतंय मला. ही डायग्रॅम आहे आपल्या याची. आणि मग त्याच्यामध्ये लिस्ट द गेट रिक्वायर्ड. मग गेट कुठले कुठले लागणार आहे त्याच्यामध्ये, तर 7404 नॉट गेट, त्याच्या पुढे लिहायचं नॉट गेट, 7408 अँड गेट आणि 7432 ऑर गेट, अशी त्यांची नावं लिहायची आहेत. पुढचं आहे रेड्यूस इक्वेशन युझिंग बुलियन अल्जेब्रा अँड अगेन ड्रॉ द सर्किट डायग्रॅम. म्हणजे तुम्हाला रिड्यूस करायचं आहे, म्हणजे हा जो थेरी पार्ट आपण लिहिलेला आहे जर्नलमध्ये त्याप्रमाणे, म्हणजे बुलियन लॉज वापरून आपल्याला ते इक्वेशन रिड्यूस करायचं आहे. आणि ही डायग्रॅम जी सिम्प्लिफाईड डायग्रॅम आहे ती आपल्या आय थिंक ऑर गेट आलेली आहे, आपली शेवटची अशी ऑर गेट आलेली आहे, AB आणि हे फायनल Y. सो ती डायग्रॅम काढायची आहे आपल्याला, म्हणजे हे सॉल्व केलेलं आणि ही डायग्रॅम. त्यानंतर त्यांनी काय म्हटलं आहे, लिस्ट द IC रिक्वायर्ड, गिव्ह देअर पिन कनेक्शन अँड स्पेसिफिकेशन. सो आता ह्याच्यामध्ये आपल्याला एकच IC जर ऑर गेट लागत असेल तर आपल्याला ती IC लिहायची आहे. वी रिक्वायर IC 7432, गिव्ह देअर पिन कनेक्शन. आता तुम्हाला पिन डायग्रॅम जे आहेत ते आता तुमच्या पाठ व्हायला पाहिजेत. 7432 म्हणजे ऑर गेट, ऑर गेटची पिन डायग्रॅम आपण ड्रॉ केलेली आहे. ही आहे 7432ची पिन डायग्रॅम तुम्ही काढलेली आहे पहिल्या आयडेंटिफिकेशन ऑफ ICsमध्ये, ती तुम्हाला काढायची आहे. आणि स्पेसिफिकेशनची शीट तुम्हाला दिली जाईल. क्वेश्चन नंबर 4, कनेक्ट द सर्किट अँड टेस्ट इज. इथे पुन्हा लिहायचं सर्किट इज कनेक्टेड. ओके. आणि ह्याच्यामध्ये टेस्ट इट म्हणजे काय, आपल्याला ट्रूथ टेबल किंवा ऑब्झर्वेशन टेबल जे आहे आपलं ते लिहायचं आहे आपल्याला. ऑर गेट असेल आपला तर आपल्याला ऑर गेटचं लिहायचं आहे. पुढे क्वेश्चन नंबर 5, व्हेरीफाय द आउटपुट ऑफ द सर्किट बाय कम्पेअरिंग एक्सपेरिमेंटल रिझल्ट अँड एक्सपेक्टेड रिझल्ट, टॅब्युलेट द रिझल्ट. सो पुन्हा आपल्याला ऑब्झर्वेशन टेबल जे आहे ते आपल्याला लिहायचं आहे.